www. एंटर. अरे वेब पेज नॉट फाउंड. www.com. हा झालं ओपन झालं. वाव. अजय बात्राचा फोन होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाही पार्टी आहे आणि आपल्याला गोड निमंत्रण आहे बरं का. हॅलो, अर्चना दुसाने आहेत का? मी सतीश दुसाने बोलतोय. अरे सतीश, तू माझ्याशी बोलतोयस होय? अरे मला वाटलं की तू फोनवर बोलतोयस. काय काय एवढं डोकं खुपसून काय करतेस काय? अरे पण हे बघ ना, कसल्या सॉलिड ऑफर्स आहेत. मस्त आहे. अर्चू, ते सगळं गिमिक्स असतं. म्हणजे आवळा द्यायचा आणि कोहळा काढायचा. हे काही नाही. आता एवढे सगळे खरेदी करतात सेल मध्ये, मग ते काय वेडे असतात का? नाही नाही नाही, मीच वेडा आहे. ए जाऊ दे बाबा, तुला नाही काही कळणार. बर 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 बर. बरं काय म्हणत होतास तू? काय नाही, अजय बात्रा आहे ना, त्याच्या पार्टीचं इन्व्हिटेशन आलंय. अरे वा, आला का फोन? आला. अर्चू, जावं लागेल. एक तर तो भरपूर बिझनेस देतोच आणि मुख्य म्हणजे चांगला माणूस आहे. जायला हवं. हो, पण आता पार्टी पार पडेपर्यंत खूप टेन्शन आहे रे. नाही म्हणजे इथे जरा अतिच हायफाय लोक येतात ना. मग असू देत की, त्यांचं टेन्शन आपण का घ्यायचं? आपण आपल्यासारखं जायचं. त्यांनी प्रेमाने बोलवलंय, आपण प्रेमाने जायचं. छानसं एखादं गिफ्ट घेऊन जायचं. त्यामुळे टेन्शन का घ्यायचं? येस. मग कुठली साडी नेसू? साडी, हा ती पिंक आणि काय शिफॉन आणि ते सगळं मोत्याचं, एकदम मस्त दिसत तुला. अय्या, लक्षात आहे तुझ्या. अर्चू, मी नवरा आहे तुझा. लक्षात आहे ना तुझ्या? सतीश, का लिहून देऊ? अमित, ऐक ना. 5 मिनिट. मगापासून अर्धा तास झाला तू 5 मिनिटच करतोय. अरे विजय, मी काय गेम खेळत नाहीये आणि चॅटिंग करत नाही तुझ्या फालतू. काय फालतू? माझ्या चॅटिंगला तू फालतू म्हणालास अमित? माझी आई, चुकून माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले. मला तसं म्हणायचं नव्हतं, प्लीज. मनात असल्याशिवाय कसं म्हणशील पण? अरे गेला अर्धा तास मी तुला 5 मिनिटं करतोय, त्याचा काय वचपा काढतेस का तू विजय आता? बरं सांग, काय म्हणत होतेस? ऐक. हा सांग. काही नाही. अरे सांग ना विजय आता. सांगितलं ना काही नाही. अरे सांग म्हणतो तर. तू आधी शब्द मागे घे बरं. टाकला रिव्हर्स. घेतले शब्द मागे. बोल. थांब जरा, मला नॉर्मल होऊ दे. झाली नॉर्मल झाली. बोल. अरे काही नाही, आपले मयू आणि साक्षी आहेत ना, त्यांना जरा भाषण लिहून हवंय. म्हणजे मयूला ना 1 ऑगस्टला भाषण करायचंय आणि साक्षीला 15 ऑगस्टला. मग? अरे मग काय, लिहून कोण देणार? अरे लिहून कोण देणार म्हणजे काय? त्या काय लहान आहेत का आता? त्यांचं त्यांना यायला हवं. अमित प्लीज असा, म्हणजे त्यांचं भाषण त्यांनी लिहावं, एवढ्या मोठ्या नाही झालेल्या. विजय काय बोलतेस तू? आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाही की मुलांना न पटणारे, न झेपणारे असे विषय का देतात भाषणासाठी? आम्ही ते काम करतोस का? काय? पुढच्या पेरेंट्स मीटिंगला ना तूच जा आणि तूच सांग त्यांना हे सगळं. पण विजय, मी काही चुकीचं सांगतोय का? अरे पण मला सांगून उपयोग नाहीये, त्यांना सांगायला हवंय ना. का तू सांगू शकत नाहीस? तू फक्त भाषण लिहून देणार आहेस की नाही तेवढं सांग. आणि तू म्हणतोयस तसं दे की लिहून, साधं सोपं, त्यांच्या भाषेतलं वाटेल असं. एक काम कर, त्या दोघींना ना नानांसमोर बसव. नाना लिहून देतील ना साधं सोपं सरळ भाषण. आणि हो, भाषणाची तयारी पण करून घेतील. प्लीज मला काम करू दे, मला डिस्टर्ब करू नकोस प्लीज. 1 नंबरचं भांडकुदळ झालं. ऐकलंय मी सगळं. तू काय म्हणाल सत्ता मला दे. हे बरं तुला ऐकू आलं रे शहाण्या? हळू बोल. किती ओरडतेस तू? तू किती ओरडतोयस ते बघ. गुड मॉर्निंग नाना. अरे गुड मॉर्निंग जावई बापू.
अरे वा माई, माई काय माई, कुठे गेले होते ते विचार. आई शपथ, म्हणजे नानांबरोबर वॉकला गेला होतात की काय? हुशार आहे की नाही जावई, बरोबर ओळखलं. हसतोस का? आणि मनातल्या मनात म्हणत असशील ना 2 दिवस नाटकं करतील आणि परत बसतील घरात. अरे 2 दिवस तर 2 दिवस, मनात आलं ना चालत सुटायचं काय. पण सॉलिड आहे. ओके सतीश, या व्यायामाचा कंटाळा असणाऱ्या मंडळींची मी एक गंमत पाहिली बरं का. पावसाळा सुरू झाला ना की ना वॉकला जायची सुरसुरी येते. मग जातात एक दिवस, मग पाऊस पडतो, मग बारगळतं. पण हा पूर्ण पावसाळा चालू असेपर्यंत त्यांना असं प्रामाणिकपणे वाटत असतं आणि सध्या ना त्या पाऊस आहे म्हणून त्याला असा वॉक केला असता, असा वॉक केला असता की बस. बरं तू काय सकाळी सकाळी कसं काय दौरा? काही नाही हो, काल तो प्रशांत भेटला होता, चापेकर जिमवाला. हा. त्याचं काय? त्याचं काही नाही हो, हल्ली तो वेलनेस ट्रेनर म्हणून मोठ्या मोठ्या लोकांना पर्सनल ट्रेनिंग देतो ना. अहो नाना ऐका ना आता. हा बोल बोल बोल. त्याच्या जिमच्या पूर्वी छोट्या छोट्या ब्रँचेस होत्या, त्याच्यापैकी एक जागा रिकामी झाली. बर. खरं तर ती जागा ती दुकानाची होती. मागे मी त्याला म्हणालो होतो की मला एखादं शॉप सुरू करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याने बरोबर लक्षात ठेवलं होतं. मला म्हणाला तुला शॉप सुरू करायचंय का, तर विचार कर. काय करावं काही कळत नाहीये, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. अर्चूलाही सांगितलं नाही अजून, आधी म्हटलं तुम्हा दोघांशी बोलावं. नाही नाही नाना माई, मला आत्ताच तुमचं मत नकोय. मी मनात म्हटलं की तुमच्या कानावर असू दे विषय. काय करायचं, कसं करायचं, कुठलं दुकान टाकायचं, काहीही ठरवलेलं नाहीये. फक्त जागा अवेलेबल आहे तेवढं सांगायचं होतं. संध्याकाळी बोलू. चाल. बरं येऊ. या. गुड डे. गुड डे गुड डे गुड डे. चला, मेंदूला एक खाद्य मिळालं. विचार करून ठेवा सासूबाई. हो हो. अरे हा आदित्य, तुला एक बातमी सांगायची आहे. काय ग? अरे आमच्या कॉलेजची वर्ष सहल काढायचं चाललंय. अरे बापरे. मग मग काय, तेच तुला विचारतेय मी. अरे मला काय विचारायचं, जा मस्त एन्जॉय कर. मुद्दा म्हणतोस ना तू? तुला चांगलं माहिती आपलं जाण्याचं ठरलं होतं आणि आपली पिकनिक झालेली नसताना ती पिकनिक कशी एन्जॉय करेल मी? माझं मन लागेल का? अरे पण जावं तर लागेलच ना तुला. आणि काय आहे की स्टुडंट्सची, कलिग्सची, कॉलेजची आवडतीस ना तू, जावं तर लागेलच तुला. ते ऐकणार नाहीत. किती दुष्ट आहेस रे तू आदित्य. अरे आता मी काय केलं, खरं तेच सांगतोय मी तुला. तू जा एन्जॉय कर. मस्त पावसात भिज, धबधब्याखाली जा, भजी खा, चहा पी, एन्जॉय कर. मी काय आपल्या ऑफिस मध्ये बसून काम करीन. मस्त ना. पण मला नाही जावणार तुझ्याशिवाय. मग जावं तर लागेल. मी नाही गेले तर अंजली पण नाही जाणार. अरे हो, हा पॉइंट लक्षातच नाही आला माझ्या. होय, खरंच जातो. बिनधास्त जा, मस्त एन्जॉय कर. आपण पुन्हा जाऊ कधीतरी. जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी. नाहीतर असं कर ना, इकडचा पाऊस इकडे घेऊन ये. म्हणजे काय, मलाही भिजता येईल ना त्याच पावसात. अच्छा अच्छा. विजया, काय? ए आदित्य, जा सिमरन, जिले तरी जिंदगी. मेघना आलंय. मेघना, ब्रेकफास्ट इकडे ग. अरे वा, अर्चुनी ढोकळे पाठवलेत. हे हिला काय एकच पदार्थ येतो का? सारखे काय ढोकळे पाठवते? शहाण्या, खातोस ना तिने केलेले ढोकळे मटामटा, मग नावं कशाला ठेवतोस तिला? तिला जर सांगितलं ना तर जन्मभर ढोकळ्यातला ढ सुद्धा दिसणार नाही तुला. तू आता जाऊन सांगशीलच ना लगेच तिला? म्हणजे अर्थात सांगणार. संध्याकाळी जरा तडतडी फुलभाजी वाजली पाहिजे ना. फुसकी फुलभाजी आहे ती.
थांब आता हे पण सांगते तिला. अरे यार नको यार. तुझा नवरा जाम नौटंकी आहे हा. हो थँक्यू थँक्यू थँक्यू. बरं ऐक ना मेघना, मी काय म्हणते, आता आपण तो प्रज्ञाने सांगितलेला विषय काढूया का अंजलीकडे? नाही म्हणजे मला असं वाटतं की आता परवा जे काही सगळं घडलं ना, त्याच्यामुळे अंजली सुद्धा प्रज्ञाने सांगितलेल्या विषयाकडे जर आता वेगळ्या दृष्टीने बघेल ना, म्हणजे बोलायला काय हरकत आहे? मी ना माई आणि अर्चूशी सुद्धा बोलली, त्यांनाही तसंच वाटतं. आय थिंक तिची रिजिडिटी आता कमी झाली असेल. हो ना? हो मला जाणवतोय फरक. तिच्या वागण्या बोलण्यात पूर्वीसारखा स्टिफनेस नाही आता. मग बोलूया का अंजलीशी? म्हणजे तू बोलशील का? हो. नाही अगं, ती बिचारी प्रज्ञा एवढ्या आशेने आली होती आपल्याकडे आणि त्याच्यानंतर माझ्या बाजूने काहीच रिस्पॉन्स गेलेला नाहीये. मलाही फार ऑकवर्ड वाटतंय ग. ताई मी नक्की बोलेन. बरं चला ताई निघतो आम्ही. अगं राहू दे प्लेट्स ठेवते. काय ग? अरे काही नाही, आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे ना, त्याच्यावर चाललेला आहे नुसता दंगा. शी अरे आदित्य, नाही का? थँक्यू. अंजली, बाकी आपल्या चहाचं रुटीन मस्त जमून आलंय. कसं आहे, दिवसाची सुरुवात चांगली होते. हो. तुमचं काम कसं चाललंय? सुपर्ब. खूप काय काय नवीन सुचतंय, नवीन जाणवतंय आणि मुख्य म्हणजे हातून सगळं कागदावर उतरतंय सुद्धा. पूर्वी कसं व्हायचं माहितीये, मनात एक कुठली तरी अनामिक भीती होती, ती आता वितळली आहे. त्यामुळे पूर्वी कामातून मिळणारा आनंद क्षणार्धात वेदनेत बदलायचा, पण आता वेदनेचा पण आनंद जाणवतोय. आय एम रिअली हॅपी. पुनर्जन्म झालाय माझा. अरे हो, तुम्हाला सांगायचं हे होतं की 1-2 दिवसासाठी पुन्हा एकदा मला जोधपूरला चक्र टाकावे लागणार. थोडंसंच काम बाकी आहे तिकडे, फायनल टच. नाही कसं आहे, पुढच्या आठवड्यात केसची तारीख आहे ना, त्याच्यासोबत काही क्लॅश व्हायला नको. म्हात्रे वकील म्हणत होते पुढची डेट जजमेंट ऑर्डर असेल. बघूया. मला खात्री आहे आपल्याला न्याय मिळेल. काही चाललंय. हे विजय 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 हे ऐक ना, हे बघ. थांब आधी तू हा जोक ऐक. काय? प्रिय मानसून, इतना रोमांटिक होने की जरूरत नहीं है, क्योंकि हमारे पास ऐसी कोई गर्लफ्रेंड नहीं है जो शिफॉन की साड़ी पहन के बारिश में डांस करे. हमारे पास ऐसी बीवियां हैं जो हम भरी बारिश में भीग कर ठंडी में दरवाजे पर पहुंचते हैं तो बेचारी दौड़ के हमारे पास आती है और कहती है, दाराबाहेरच थांबा, नाही तर घरात सगळा चिखल कराल. देवा, श्वेता ना मॅड आहे ग. तुला सांगू का, दिवसभर ही श्वेता इतके छान छान असे फनी मेसेजेस पाठवत असते ना. हो, आमचा असा खूप छान ग्रुप झालाय गार्चू. म्हणजे श्वेता आहेच आहे, पण मी, मुक्ता, शुभांगी, बरं आमचा तर म्हणजे आधीपासून वेगळा ग्रुप आहेच आहे. तुला माहितीये का, शाळेत पण ना
मी, शुभांगी आणि मुक्ताचं आमचं त्रिकूट खूप फेमस होतं. सगळं शेअर करायचो आम्ही एकमेकींची. आणि आता इतक्या वर्षांनी भेटलोय ना ग, तर असं होतंय की किती बोलू आणि किती नको. पण असं संसार, मुलं बाळ, नोकऱ्या ह्याच्यात असं प्रत्यक्ष उठून भेटणं नाही होत. पण हे किती छान आहे ना, असं सतत कनेक्टेड असल्याचा फील येतो ग. मस्त वाटतं खूप. येस. बाय द वे, तू काय म्हणत होतीस अर्चू? अरे हो, हे बघ कसली मस्त ऑफर आहे बघ. म्हणजे 3 कुर्तीजवर 2 कुर्तीज फ्री आणि 3 लेगिन्सवर 2 लेगिन्स फ्री. आणि कलर्स तर बघ ना किती क्यूट आहेत. ए खरंच ग, मस्त ऑफर आहे है ना. हे बघ मी ना हा 1, हा 2 आणि हा 3 हे 3 सिलेक्ट केलेत. ए अर्चू, हा जरा ग्रीन जास्त डार्क नाही का वाटत आहे? अगं नाही ग, सध्या ना ऑड कॉम्बिनेशन घालायचीच फॅशन आहे. मी तर ऑर्डर सुद्धा केले. काय सांगते? येस, ऑनलाईन. यु नो, आफ्टर ऑल आर्चू स्टाईल. स्टेप बाय स्टेप ना. हो. अर्चू, मयू काय म्हणतीये बघितलंस का? तिला 1 ऑगस्ट भाषण लिहायचंय. जा ना जरा मदत कर. अगं हु काय, मी काय बोलतोय त्याकडे लक्ष आहे का तुझं? हो रे सतीश, तू कर मदत. घ्या, माझी थोडी कामाची गडबड आहे म्हणून तुला सांगतोय, तर तूच मला सांगतेय तू जा म्हणून. हो माहितीये मला, करणार आहे मी मदत. हो पण कधी? तिला उद्या दाखवायचे सगळं टीचरना. सतीश मला माहितीये रे, पण मी बिझी आहे ना. तू कर ना तिला मदत. आता मी नाही उठणार, मी सेट झाली याच्यात. सेट झाले? काय एवढं चाललंय काय तुझं? पैसे वाचवणे. काय? येस, म्हणजे मी सगळ्या सेलचे रेट कम्पेअर करतेय आणि जिथे मला बेस्ट डील मिळेल ते मी घेणार. कसलं डील? अरे खूप आहे रे, म्हणजे तेलापासून ज्वेलरी पर्यंत सगळं आहे त्याच्यात. ए बरी आहेस ना तू? अर्थात. तेल आणि ज्वेलरी तू ऑनलाईन खरेदी करणार आहेस? हो म्हणजे काय, सगळं जग अलीकडे तेच करतं. आता उठून दुकानात जायची काही गरज नसते. घर बसल्या बसल्या डिलिव्हरी तुम्ही म्हणाल त्या वस्तूंची. आणि तुला माहितीये का, मी लेगिन्स आणि कुर्तीज सुद्धा ऑर्डर केली आहे. 40% डिस्काउंट आहे. आता बोल. ए जरा जपून. ए सतीश, काय रे, जरा काळाबरोबर राहा की. आता तो जमाना गेला. 50 दुकानं शोधायची, गर्दीत धडपडायचं. आता कसं, शॉपिंग ऑनलाईन, जस्ट 1 क्लिक. खरंय खरंय तुझं म्हणणं. बिचारे टिळक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं म्हणाले होते. पण त्यांना काय माहित, भावी पिढी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी वापरणारच कसाही असं म्हणेल ते. हो, मला टोमणे मारायची काही गरज नाही. जेव्हा पैसे वाचवेन ना तेव्हा कळेल तुला माझं महत्व. ओके ओके ओके, तुझं चालू दे हा काम. मी जातो आणि मयूला मदत करतो. एक नंबरचा फुकट आहे तू. मग संजयबाई बोला. काय करायचं दुकानाचं? ईश, मी काय करणार आहे? अरे तरी काही कल्पना सुचल्या की नाही? नाही, कल्पना लगेच सुचायला लागल्या, हा. पण प्रत्यक्षात आणायचा जेव्हा विचार करायला लागले ना, तेव्हा त्यातले अडथळे दिसायला लागले बुवा. अगं तसं असतंच ग. अरे अडथळ्यांचे काटे कुठे पार केल्याशिवाय यशाचं मंदिर दिसत नाही म्हणतात. हो. तुला कल्पना कुठल्या सुचल्या ते सांग. 2 कल्पना सुचल्यात मला. कुठल्या कुठल्या कुठल्या? म्हणजे माझ्या डोक्यात आपलं असं आलं की मार्केटमध्ये जर आपण लहान मुलांचे कपडे घ्यायला गेलो ना, तर ते खूप महाग पडतात आणि टेलरही शिवून द्यायला तयार होत नाही. म्हणून आपलं मला असं वाटलं, हो बघा, म्हणजे की आपण आपल्या दुकानात जर स्वस्त दरामध्ये लहान मुलांचे कपडे शिवून दिले ना, तर त्याचा चांगला खप होईल. आणि कसं होईल, 2-4 गरीब बायकांना रोजगारही मिळेल आणि आपली विजय आहेच की त्याच्यावर देखरेख ठेवायला.
आणि आपली बोलघेवडी अर्चू दुकानात बसल्यावर काय यू खप होईल बघा मालाचा. गुड 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 आयडिया. तू असं कर, हे जे तू म्हणतेस ना लहान मुलांच्या कपड्यांचं, त्याची वयोगटानुसार एक यादी कर. आणि त्याला लागणारे कापड, शिलाई, पॅकिंग सगळ्याचा अंदाजे खर्च एका कागदावर मांड. आपण परत बसून बोलू. अगो बाई, म्हणजे सगळं प्रत्यक्षात उतरेल असं वाटतंय तुम्हाला? अगं होईल ग, काळजी करू नकोस. पण रिस्क आहे नाही हो? धंदा म्हटलं की रिस्क आली. पण दुसरी कुठली आयडिया सुचली? हा, दुसरी म्हणजे वेगवेगळे मसाले, लोणची, पापड, कुरडया असा माल आपण ठेवायचा, अगदी खास मराठी पद्धतीचा. त्याच्यात थालीपीठाची भाजणी आली, इतर सगळी पिठं आली बघा. ते हल्ली मिळतं सगळीकडे. पण आपल्या घरच्या चवीसारखं मिळतं का? आणि माझी पूर्ण खात्री आहे, एकदा का आपल्याकडचा माल गिऱ्हाईकाने घेतला की तो दुसरीकडे जाणारच नाही घ्यायला. म्हणतेस ते खरं आहे. ठीक आहे, मग त्याची पण यादी कर. सगळं कसं कागदावर परफेक्ट पाहिजे एकदम. हो हो, चालेल चालेल. अचानक ना मलाही असा एकदम उत्साह वाटायला लागलाय हो. मग उद्या सांगून टाकू सतीशला? अगदी जरूर सांगून टाका. काय माहिती आपल्याला, देवाजीच्या मनात असेल तर बघता बघता दुकान उभं राहील. जय हो. अहो, लागली सवय मला. जय हो. पुरे आपणच मस्करी करतो त्यांची.